दीक्षा आवरून खाली आली आणि तिनं नाश्त्याची तयारी करायला सुरुवात केली. काही वेळातच दिव्या, आत्या आणि अनुराधाही तिकडे आल्या. दिव्याची नेहमीप्रमाणे कॉलेजसाठी घाई सुरू होती. दीक्षा, बाळा पाय कसा आहे? अनुराधांनी विचारलं. आता थांबलाय दुखायचा आई, सूजही कमी झाली आहे. तुम्ही काल लेप लावलात ना, त्यानं खूप फरक पडला, दीक्षा हसून म्हणाली. बरं झालं बाई, अनुराधाबाई म्हणाल्या. दीक्षाचं लक्ष दिव्याकडे गेलं. दिव्या हळू खा, तिला बकाबक कोंबताना पाहून दीक्षा म्हणाली. वहिनी उशीर झालाय, दिव्यानं तोबरा भरत उत्तर दिलं तशी दीक्षानं नकारार्थी मान डोलावली. दीक्षा, अगं दक्ष नाही आला अजून खाली? आत्यांनी विचारलं. येतच असतील, दीक्षा म्हणायला आणि दक्ष खाली यायला एकच गाठ पडली. त्याला वेडेवाकडे चेहरे करत चालताना पाहून दीक्षाला परत हसू येत होतं, पण समोर आत्या आणि आईंना पाहून तिने ते दाबलं. काय रे दक्ष, असा का करतोयस? काही होतंय का? आत्यांनी त्याचा वाकडा चेहरा पाहून त्याला विचारलं. काही खास नाही, ते बहुतेक वेडावाकडा झोपलोय काल, त्यामुळं अंग उघडलंय, दक्षने कसं बसं उत्तर दिलं आणि दीक्षाकडे जळजळीत कटाक्ष टाकला. ती हसू आवरत नाश्ता करत होती. अरे मग औषध देऊ का किंवा मसाज करून देऊ का? आत्यांनी काळजीनं विचारलं. नाही आत्या, राहू देत, मी घेतो काहीतरी मेडिसिन, दक्ष वरवर हसत म्हणाला. त्यांचं खाऊन झालं तसा तो पुढे निघून गेला. दीक्षा आजही कार्तिकसोबत जाणार होती आणि संध्याकाळी कारची डिलिव्हरी घ्यायला जाणार होते दोघं. ऑफिसला आल्यावर कार्तिक दक्षच्या केबिनमध्ये आला, पण तो विंडोजवळ उभा राहून फोनवर बोलत होता. त्यानं कार्तिकला बसायचा इशारा केला. काही वेळातच त्याचा कॉल संपला. आई ग, दक्ष कळवळत खुर्चीत बसला. काय रे, काय झालं? बायकोने झोपेत कमरेत लाथ घातली की काय? कार्तिक त्याला चिडवत म्हणाला. ते परवडलं असतं, ती तुझी लाडकी दीक्षा जाम आगाऊ पोरगी आहे, म्हटलं नव्हतं तुला? छळकुटी म्हैस कसली, रेडी आहे रेडी, तिच्याचमुळं झालंय हे, दक्ष दाळतोट खात म्हणाला. तिच्यामुळं? काय केलंय तिनं? कुस्ती वगैरे खेळत होतात की काय रात्री? कार्तिकला दक्षची अवस्था पाहून हसू येत होतं. हां, हस हस तू साला, त्या एवढ्याशा लाऊंज चेअरवर कसा झोपलोय मी माझं मला माहीत. सकाळी तर सरळ होतोय की नाही तीच शंका यायला लागली होती मला. दक्षने कळवळत त्याला काय झालं ते सांगितलं तसा कार्तिक हसायला लागला. काहीही मन यार दक्ष, दीक्षा तुझ्या तोडीस तोड आहे, कार्तिक खदाखदा हसत म्हणाला. साल्या, तू माझा फ्रेंड आहेस की तिचा? जेव्हा बघावं तेव्हा जय दीक्षा करत असतोस, दक्ष वैतागत म्हणाला. त्याचा फोन वाजला तसा यांच्या गप्पांना ब्रेक लागला. त्यानं जुजबी बोलून फोन ठेवला. काय रे, कार्तिकनं विचारलं. आईचा फोन होता, नितीन प्रियाची एंगेजमेंट ठरली आहे या संडेला, दक्षने माहिती दिली. ओ, मग बरंच आहे की, जरा दीक्षाला सुखानं श्वास घेता येईल आता. कार्तिक, हा नितीन तुला वाटतो तितका सरळ नाही आहे, हरामी आहे एक नंबरचा. त्याचे धंदे अजून तुम्हाला कोणालाच माहीत नाही आहेत, पण मला त्याची नस माहिती आहे. तो एवढ्या सहजात शांत बसणार नाही आहे कार्तिक. त्याची एंगेजमेंट होवो किंवा लग्न, त्यानं काहीही फरक पडणार नाही. तो असाच दीक्षाला त्रास देत राहणार, दक्ष विचार करत म्हणाला. मग काय करायचं ठरवलंयस? कार्तिकने विचारलं. सध्या तरी ही एंगेजमेंट होऊन जाऊ देत, मग बघू त्याचं काय करायचं ते, दक्ष म्हणाला. ओके. जरा वेळ बोलून कार्तिक त्याच्या कामाला निघून गेला. दीक्षा तिच्या डेस्कवर बसून कामात गढली होती. हाय, आवाज आला तसं तिनं वर पाहिलं. समोर प्रिया उभी होती. दीक्षानं तिला पाहून न पाहिल्यासारखं केलं. मी बसू? प्रियानं विचारलं. दीक्षानं कोरडेपणाने सांगितलं. दीक्षा, आय नो तू माझ्यावर चिडली आहेस, बट ट्रस्ट मी, हे सगळं आम्ही दादांच्या सांगण्यावरून केलं होतं. आय मीन, मी अजूनही तुझा ॲज अ फ्रेंड रिस्पेक्टच करते. प्रियानं तिची बाजू मांडायचा प्रयत्न केला. प्रस्तावना नकोय, कम टू द पॉइंट, दीक्षा निर्विकार चेहऱ्यानं म्हणाली. संडेला एंगेजमेंट आहे माझी आणि नितीनची, प्रिया म्हणाली. दीक्षाच्या हृदयात हलकीशी कळ उठली, पण तिनं स्वतःला सावरलं. नितीनचं विचित्र वागणं आणि त्याने दिलेला धोका आठवला आणि तिनं मनातले सगळे विचार झटकले. अभिनंदन, दीक्षा म्हणाली. थँक्यू. तू येशील ना? प्रियाने विचारलं. ऑफकोर्स, मी मिसेस दीक्षा दक्ष कारखानीस आहे आता, आणि नितीन नात्यानं माझा मावस धीर लागतो. आता फॅमिलीत काही फंक्शन असल्यावर यावंच लागणार ना, सो येऊ आम्ही, दीक्षा म्हणाली. ते दीक्षा, प्रिया बोलतच होती की आय हॅव सम वर्क, सो एक्सक्यूज मी, दीक्षा रूडली म्हणाली तशी प्रिया काय ते समजून तिकडून निघून गेली. दीक्षानं मोठ्या मुश्किलीनं भावना आवरल्या आणि तिच्या कामावर फोकस केलं.
संध्याकाळी कार्तिकसोबत शोरूममध्ये जाऊन दीक्षानं तिच्या नव्या कारची डिलिव्हरी घेतली. वाहन पूजा वगैरे झाल्यावर दीक्षाने स्वतः ड्राईव्ह करत कार घरी आणली. दिव्या, आत्या, अनुराधा सगळेच खुश झाले होते. रात्री दीक्षा आणि दिव्या जवळच्या आईस्क्रीम पार्लरमधून जाऊन छोटीशी ट्रीट एन्जॉय करून आल्या. दीक्षा रूममध्ये आली तेव्हा दक्ष नुकताच आला होता. आला डीडी. दीक्षानं डोळे फिरवले आणि अचानक तिच्या डोक्यात काहीतरी आलं. दक्ष फ्रेश होऊन आला तेव्हा दीक्षा समोर उभी होती. त्यानं तिच्यावर कटाक्ष टाकला. अहो. दीक्षाचा लाडीक आवाज ऐकून दक्षच्या हातातून ड्रायर सटकला. मला काही म्हणालीस का? त्यानं मागे वळत डोळे विस्पारले. हो, तुम्हालाच म्हणाली आहे नवरोबा. घ्या, पेढा घ्या माझ्या नवीन कारचा. दीक्षानं बॉक्स पुढे केला. काय, एवढ्यात पेढ्यात भांग वगैरे मिसळली आहे का? नाही, तुला चांगुलपणाचा झटका आलाय म्हणून विचारलं. दक्ष संशयानं बॉक्सकडे पाहत म्हणाला. भांग कशाला मिसळेन मी पतिदेव? जर मिसळायचंच असेल तर विष नाही मिसळणार का तुझ्या पेढ्यात? दीक्षा खुनशी हसत म्हणाली. तरीच म्हटलं, हे पूब आणि पार्वती झालंच कसं? दक्ष तोंड वाकडं करत म्हणाला. पार्वती आणि तुझी हड सायको कारखानीस. दीक्षानं नाक फुगवलं. बायको, न्यूज मिळाली की नाही? तुझ्या एक्सची एंगेजमेंट होतीये संडेला. दक्ष खुन्नस देत म्हणाला. चांगली गोष्ट आहे की मग. आता तुझं भलं झालं तसं त्याचंही व्हायला हवं ना? दीक्षाचा पलटवार. भलं आणि माझं? तुला कसा सहन करतोय ना मी ते माझं मलाच माहिती आहे. दक्ष तोंड वाकडं करत म्हणाला. हो का? मग मी पण काही तुझ्या प्रेमात बुडाले नाहीये, डुक्कर कुठचा. दीक्षा फनकारून बेडवर जाऊन पडली. बायको, यार एकदा काय ते ठरव. मी एक्झॅक्टली कोणता प्राणी आहे? दक्ष तिरकस हसत म्हणाला. तू अख्खं प्राणी संग्रहालय आहेस. तुला पाहिलं ना की झूमध्ये जायची गरजच नाही. दीक्षा हसू दाबत म्हणाली. बायको. दक्ष चिडला. गुड नाईट. त्याला इग्नोर करत दीक्षानं डोळे बंद केले आणि दक्ष मात्र चरफडत राहिला. रविवारचा दिवस उजाडला. संध्याकाळी नितीन प्रियाची एंगेजमेंट होती. सतत वाजणाऱ्या मोबाईलच्या रिंगनं नितीनची झोप चाळवली. आदल्या रात्री मित्रांसोबत बरंच पिणं झालं होतं आणि त्यानंतर फ्रस्ट्रेशन काढायला त्याच्या नेहमीच्या जागीही तो गेला होता. कधीतरी पहाटे तो घरी पोहोचला होता. नितीननं डोळे किलकिले केले आणि फोन हातात घेतला. प्रियाचं नाव पाहून त्याच्या डोक्यात तिडीक गेली. त्यानं फोन कट केला. काही सेकंदात परत फोन वाजायला लागला. आता मात्र त्याचं डोकं सटकलं. त्यानं फोन रिसीव्ह केला. काय आहे ग बेअक्कल? फोन उचलत नाही म्हणजे मला तुझ्याशी बोलायचं नाही एवढं साधं कळत नाही तुला? नितीन फोनमध्ये खेकसला. नितीन, तोंड सांभाळून बोल. आणि काल रात्री कुठे होतास तू? फोन का उचलत नव्हतास माझे? पलीकडून प्रियानं चिडून विचारलं. तुला काय करायचंय ग? माझ्या लफड्यात पडायचं नाहीस तू. मी कुठे जातो, काय करतो याच्याशी तुझा संबंध नाही. नितीन, असा कसा संबंध नाही आहे नितीन? मी तुझी होणारी बायको आहे आता, त्यामुळे तू मला ॲन्सरेबल आहेस. समजलं तुला? काल कुठे होतास? प्रियानं धारदार आवाजात विचारलं. रुपेशसोबत होतो. बस, आता तुझी वटवट बंद कर आणि मला सुखानं झोपू देत. नितीन वैतागून म्हणाला. नितीन, तू असा का वागतोयस? आपलं प्रेम आहे एकमेकांवर, हो ना? आहे ना तुझं प्रेम माझ्यावर? प्रिया जराशी भावूक झाली होती. तिचं बोलणं ऐकून नितीननं दातोट खाल्ले. काही का असेना पण दक्षचा विचार करून तो जरासा वरमला. हो आहे ना. तुला तर माहिती आहे ना सध्या आपल्या आयुष्यात काय काय सुरू आहे, त्याचंच टेन्शन आहे मला. बरं चल तू आवर, मी पण जातो हा. नितीन तिला कटवत म्हणाला. आय लव्ह यू नितीन. प्रिया म्हणाली. हां, लव्ह यू बाय. नितीननं फोन कट केला आणि बेडवर फेकला. लव्ह यू माय फूट साली, जास्तच फडफडतीये. दक्ष, तुला तर मी सोडणार नाही बास्टर्ड. जर ते फुटेज माझ्या हाताला लागलं असतं ना तर आज डॅम चांगलंच लटकवलंस तू मला दक्ष. पण याद राख, मीही नितीन आहे, तुला असा सोडणार नाही. नितीन पिलो चुरगाळत म्हणाला आणि तसाच आडवा पडला. संध्याकाळचा विचार करूनच त्याचा राग अनावर होत होता. दीक्षा रूममध्ये तयार होत होती. दक्ष दुपारपासूनच गायब होता. खरं तर मनातून तिला अजिबात या एंगेजमेंटमध्ये इंटरेस्ट नव्हता, पण अनुराधाबाईंचा विचार करून ती शांत होती. रेड कलरची बनारसी साडी, केसांची साजेशी हेअरस्टाईल आणि माफक मेकअप. तसंही दीक्षा कुठल्याही रूपात सुंदरच दिसायची. तिनं गळ्यातल्या मंगळसूत्रावर हात फिरवला. मंगळसूत्र म्हणजे खरं तर पवित्र बंधन, पण तेच आज दक्षमुळे माझ्या गळ्यातला फास बनलंय. दिशू, तुला लवकरात लवकर हालचाल करावी लागणार आहे. काय गूढ आहे या सगळ्यामागे ते शोधावंच लागेल आता.
काहीही करून दिव्याला घोळात घ्यावं लागणार आहे. तीच या घरात अशी आहे जिच्याकडून मला त्या रूमविषयी काहीतरी क्लू मिळू शकतो. तुझे फासे टाकायची वेळ आली आहे दीक्षा. तिनं आरशात स्वतःकडे पाहिलं आणि एक हताश उसासा सोडला. हो, निघतोय थोड्या वेळात आवरून. दक्ष फोनवर बोलत आत आला. त्याचं लक्ष दीक्षाकडे गेलं तसा तो आहे त्याच जागी हँग होऊन उभा राहिला. दीक्षाने त्याच्याकडे पाहिलं आणि नाक मुरडलं. दक्ष आत आला आणि तिच्या भोवती फिरत काहीतरी शोधायला लागला. काय शोधतोयस? दीक्षा त्याला पाहत म्हणाली. ते मी इकडून जाताना इकडे एक हडळ होती, तीच शोधतोय. दक्ष खोडसाळ हसत म्हणाला. नौटंकी कारखानीस. दीक्षानं त्याला वाकुल्या दाखवल्या आणि त्याच्यापासून लांब झाली. काहीही म्हण हा बायको, तू दिसतेस एकदम टवका, दक्ष म्हणाला आणि बेडवरची उशी भिरभिरत येऊन त्याच्या डोक्यात बसली. अरे गप्प बस तू, मवाली कुठचा. दीक्षा तनतनत बाहेर निघून गेली. दक्ष, यू कांट डिनाय दॅट शी इज रिअली ब्युटिफुल. दक्ष ती गेली तिकडे पाहतच स्वतःशीच म्हणाला आणि फ्रेश व्हायला निघून गेला. नितीन आणि प्रियाच्या एंगेजमेंटचे विधी सुरू झाले होते. प्रिया मनापासून सारं काही करत होती. तिचं नितीनवर प्रेम होतं, त्यामुळे तिच्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा होता. पण तो मात्र चेहऱ्यावर नकली हसू ठेवून गुरुजी सांगतील तसं करत होता. भेटल्यापासून त्यानं एकदाही प्रियाची तारीफ केली नव्हती, त्यामुळे ती जराशी हिरमुसली होती. दीक्षा आणि दक्षने हॉलमध्ये एंट्री घेतली तशी सगळ्यांच्याच नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. दिसतच होते दोघे परफेक्ट. जर त्यांचं हे असं लग्न झालं नसतं तर नक्कीच ते मेड फॉर इच अदर होते. नितीनची दीक्षाकडे नजर गेली आणि तो सगळं विसरून तिच्याकडे एकटक पाहत राहिला. गुरुजी, प्रिया त्याला आवाज देत होते, पण त्याच्या कानापर्यंत मात्र काहीच पोचत नव्हतं. तिला असं सजलेलं पाहून त्याच्या मनात वासनेचा डोंब उसळला होता. त्याला असं आपल्याकडे एकटक बघताना पाहून दीक्षाचा संताप होत होता.